नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 3. एक चिंतन संकलन भाग 3. एके ठिकाणी निसर्गदत्त महाराजांनी एक अतिशय चांगली उपमा वापरून आपल्याला काय सांगायचे आहे ते अतिशय सुंदर रीतीने समजावून सांगितलेले आहे. ते आपणा सर्वांना उद्देशून असे म्हणतात, तुमच्या जगाच्या पिंजऱ्यात एक माणूस म्हणजे उदाहरणार्थ श्री निसर्गदत्त महाराजच प्रगट होतात. आणि तो माणूस तुम्हाला सांगतो की तुम्ही निर्माण केलेले दुःखद व विरोधपूर्ण जग हे सतत किंवा कायमचे नसून ते केवळ आणि केवळ तुमच्याच गैरसमजुतीवर आधारलेले आहे. तुमच्याच गैरसमजुतीवर आधारलेले आहे. आता तुम्ही एकच काम करा. ज्या वाटेने आत शिरला त्याच वाटेने बाहेर पण पडा, असे तो मनुष्य तुम्हाला कळकळीने सांगतो आहे. आपण कोण, हु एम आय याचा आपल्याला बोध नसल्यामुळे किंवा त्याचा विसर पडल्यामुळे तुम्ही फक्त पिंजऱ्यात शिरल्यासारखे झालेले आहेत, असे तो म्हणतो. आणि मुळात तुम्ही आहे तसे स्वतःला जाणताच. आणि मुळात तुम्ही आहे तसे स्वतःला जाणताच. जे कोणत्याही कल्पनेनुसार नाही, कोणत्याही संकल्पाशिवाय नाही, कुठल्याही प्रतिमा स्वतःविषयीचे अर्थात निर्माण न करताच आहे, तेथे केवळ कोरेपणा आहे. अहम ब्रह्मास्मी असे पण तेथे काही नाही. असे तुम्ही जसे आहेत तसे जाणताच आपण पिंजऱ्याच्या बाहेर आहो हे पण तुम्हाला कळेल. बाहेर पडण्याचे आता मुद्दाम काही काम असे राहिले नाही. रमण महर्षींच्या एका पुस्तकात अशीच एक कथा आहे. एक मनुष्य एका खूप उंच व मजबूत भिंतीकडे तोंड करून उभा आहे. तो डाव्या बाजूला पाहतो, तेथेही तशीच उंच भिंत त्याला दिसते. तो उजव्या बाजूकडे पाहतो, तेथेही त्याला तशीच उंच आणि मजबूत भिंत दिसते. मग तो समजतो, आपण नक्कीच फार मोठ्या तुरुंगात अडकलो आहो. मग तो दुःखी कष्टी होऊन बिचारा आपल्या नशिबाला दोष देत बसतो. इतक्यात एक सज्जन माणूस तेथे येतो आणि त्याला दुःखी व उदास राहण्याचे कारण विचारतो. तेव्हा तो म्हणतो, काय सांगू, या तुरुंगात मी अडकलो आहे ना, कधी सुटका होईल काही कळत नाही. आलेला सज्जन माणूस म्हणाला, अरे तू फक्त तुझ्या समोरची आणि डाव्या बाजूची आणि उजव्या बाजूचीच भिंत पाहिली, पण तू मागे वळून मागे भिंत आहे की नाही हे पाहिलंच नाही. तो म्हणाला, नाही, मी नाही पाहिलं. पण लगेच त्याने उत्सुकतेने मागे वळून पाहिले तर त्याला पार क्षितिजापर्यंत मोकळेच मोकळे मैदान असे पसरलेले दिसले. आणि मग तो आता अतिशय आनंदाने मैदानाकडे पळायला लागला.
जणू झाली बुवा सुटका एकदाची या तुरुंगातून म्हणून. तेव्हा आलेला तो सज्जन माणूस म्हणाला, अरे पळतो कशाला तू? तू तर प्रथम पासूनच मुक्त होता. पळून अजून तुला मुक्त जास्तीचे असे होणार आहे का? तू मुक्तच आहेस. तात्पर्य सांगणे न लगे. म्हणून निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही जसे आहात तसे स्वतःला जाणताच तुम्ही बाहेर पडलेलेच राहता. जोपर्यंत तुम्ही कैदी आहात तोपर्यंत जगाला व स्वतःला बदलण्याचा जितका प्रयत्न कराल तितके तुम्ही हवालदिल आणि केविलवाणे व्हाल. या बाबतीत तुम्हाला तुमच्याशिवाय कुणीही मदत करू शकणार नाही. कारण तुम्ही व तुमची स्वप्नावस्था हे तुम्हीच आहात. तेथे दुसऱ्यांना प्रवेश नाही. त्यामुळे तुम्ही दुःखी कष्टी आहात हे पण तुमच्याशिवाय दुसऱ्याला काही कळत नाही. मग प्रवेश करून ते मदत करतील ही गोष्ट तर दूरच. आणि तुम्ही तुमच्या स्वप्नावस्थेत जो जाग येण्याचा प्रयत्न करता त्याचा काही तसा फायदा होत नाही. फक्त तो एक शुभ प्रयत्न आहे एवढेच. फक्त तो एक शुभ प्रयत्न आहे इतकेच आपण म्हणू शकतो. म्हणून निसर्गदत्त महाराज म्हणता की एकदा का आपल्या कोऱ्या असलेपणाचा म्हणजे कोऱ्या जाणीवेचा म्हणजे जी जाणीव ही नाही व नेणीव नाही अशाचा प्रकाश समग्रपणे प्रकाशू लागला की एक अद्भुत रहस्य प्रगट होते की ते म्हणजे जाणीवेचा प्रकाश किंवा त्या जाणीवेचा उद्गम आणि आपण एकच आहोत. उगम म्हणजे आपण आणि आपण म्हणजेच उगम. या अशा दोन गोष्टी नाहीतच. मग अस्तित्व आणि शुद्ध जाणीव वेगवेगळी नाही याचा स्पष्ट बोध आपल्याला होतो. असा ज्ञानी पुरुष जाणीवेच्या संबंधाने बोलायचे झाल्यास कोरी शुद्ध जाणीव असतो. असा ज्ञानी पुरुष जाणीवेच्या संबंधाने बोलायचे झाल्यास कोरी शुद्ध जाणीव असतो आणि विश्वाच्या संबंधाने बोलायचे झाल्यास परम अस्तित्व असतो आणि विश्वाच्या संबंधाने बोलायचे झाल्यास परम अस्तित्व असतो. मग व्यक्ती म्हणून आपण काही राहतच नाही. कारण आता ती मुळात जाणली जातच नाही. म्हणजे जाणली नाही गेली की ती नसतेच. आता स्मृतीच्या गोळाबेरीजला काही अर्थ राहत नाही. पडद्यावरील छायाचित्राला किंवा छायागीताला आता काही अर्थ नाही. हे केवळ प्रक्षेपण म्हणून निरर्थक व निरुपद्रवी असे एक प्रक्षेपणच उरते. म्हणजे आरसा आहे, आरशात प्रतिबिंब पण आहे, पण सूर्यच नसेल तर सारे निरर्थक. म्हणजे आरसा आहे, आरशात प्रतिबिंब पण पडू शकते, पण सूर्यच नसेल तर सारे निरर्थक. सूर्य म्हणजे जीवन चैतन्य. या एकाच चैतन्य तत्वाने सारे सजीव आहे व जाणीव मात्र आहे. म्हणून मनात जे येते ते पाहत राहा. जे मनातून जाते ते पण पाहत राहा. आणि येणाऱ्याची वाट पाहू नका आणि जाणाऱ्याविषयी खंत बाळगू नका. कुठल्याही परिस्थितीत शांत राहा. तुम्ही जे रडता पडता म्हणजे अजून तुमचे इंधन ओले आहे, कोरडे नाही.
त्यामुळे खूप धूर निघतो व तुमचे डोळे रडून रडून सुजतात. म्हणून प्रदीप्त अग्नीसारखे व्हा, प्रदीप्त रहा, धूर सोडू नका. नर्मदेची परिक्रमा करताना हा असा उपदेश एकदा नर्मदा तीरी निवास करणाऱ्या साधूंनी केला. निसर्गदत्त महाराजही म्हणतात, आपल्या असणेपणातच समाधानी राहा. आपल्या असणेपणातच समाधानी राहा, संतुष्ट राहा. सुखदुःखाचे प्रवाह हे प्रकृतीचे आहेत. त्या प्रवाहांना वाटेल तसे वाहू द्या. त्यांच्या सोबत वाहत जाऊ नका किंवा त्या प्रवाहांना अडवण्याचा प्रयत्न पण करू नका. आणि त्यांना कर्मफळ, प्रारब्ध, ईश्वर इच्छा अशी लेबले पण लावू नका. त्यामुळे व्यर्थ गोंधळ मात्र वाढतो. आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणंच जर नाही तर त्याला नावे तरी का ठेवायची? नावाने तरी ते का ओळखून ठेवायचे? निसर्गदत्त महाराज म्हणतात की ज्ञानी पुरुष कधीच काही मनसुबे, योजना, आराखडे, तपशील इत्यादी अगोदर ठरवून चालत नसतात, म्हणजे जीवन जगत नसतात. सामान्य माणसे चिंता करीत बसतात, धोके, शक्यता, नफा नुकसान याचा विचार करतात. पण ज्याचे आपल्या केवळ कोऱ्या असणेपणाकडे लक्ष असते तो निश्चिंत असतो. कारण त्याचे म्हणणे असे असते की सर्व काही जसे घडायचे असेल तर ते तसेच घडेल. त्यात अजिबात बदल होणार नाही. त्यामुळे तो काय घडले याला महत्व देत नाही, कारण तो सुरुवातीपासूनच अलिप्त असतो. आणि होऊन काय होणार या भूमिकेत राहतो. जे घडायचे ते घडणारच या समजेशी चिटकून राहा. तात्पर्य, व्यक्तित्व हा भ्रम आहे. स्वचे तादात्म्य न हरवता सदैव दक्ष रहा. आपल्या असणेपणावरच लक्ष द्या. मुळात तुम्ही स्व आहात, म्हणजे आनंदाचे मूळ आहात. कारण आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. कारण असणेपणाचा आनंद हा निकोप आहे, आयता आहे, कमी जास्त असा होणारा नाही. त्याची आशा करा किंवा नका करू, तो आहेच. त्याची वस्तुतः आशा पण करता येत नाही किंवा त्याकडे पाठ पण फिरवता येत नाही. त्यामुळेच निसर्गदत्त महाराज म्हणतात की तुम्ही आनंदाचे मूळ आहात. म्हणून तुम्ही जे जे पाहता, ऐकता, गंध घेता, स्वाद घेता, स्पर्शाने अनुभवता, त्याला तुम्ही आपलीच सत्यता प्रदान करता. ज्याला तुम्ही ही जी सत्यता प्रदान केली त्याला मूळची त्याची स्वतःची अशी सत्यता किंवा आनंदमयता नाही. तुमचे हे असे दान धर्म करणे निर्विवादपणे चालूच आहे व ते केवळ याच क्षणी आहे. अन्य वेळी ते होऊ शकत नाही. कारण भूत व भविष्य या केवळ मनाने केलेल्या कल्पना आहेत. किंबहुना भूत भविष्य म्हणजेच कल्पना. ह्या दोन गोष्टी नाहीतच. किंवा भूत भविष्य व मन हे एकच आहे. पण तुमचे असणे हे फक्त आणि फक्त चालू क्षणच आहे. यालाच शाश्वतता असे म्हणतात. शाश्वतता ही नेहमी वर्तमान काळातच असते. हेच आपल्या लक्षात येत नाही. आपण म्हणजे मन, ते नेहमी भूत भविष्य याच्या दरम्यान ये जा करीत असते. वर्तमानावर ते लक्षच देत नाही. पण एकदा
वर्तमानात थांबण्याचे महत्व मनापासून पटले की त्याची गोडी लागते, मग सर्व सहजपणे होते व तळमळ आणि कळकळ यामुळे गोडी लागेल. तळमळ व कळकळ यामुळे शक्ती वाढते. जर तुम्ही म्हणाल की माझ्या ठिकाणी ही तळमळ कळकळ मुळीच नाही, तर निसर्गदत्त महाराज म्हणतात, ही तुमची अशी आत्मप्रतारणा ही मात्र खूप भयंकर गोष्ट आहे. हा जणू कॅन्सरच आहे असे समजा. तुम्हीच तुमच्या भ्रामक कल्पनांनी व हवे नकोच्या हव्यासामुळे सजविलेल्या अशा जगात राहता. दगड धोंडे लाकडे त्यांना इमारती म्हणता. हाडामासांची शरीरे प्रेयसी बायको इत्यादी समजता. इच्छा व भीती यांनी बेजार होता. त्यामुळे जग म्हणजे जसे जग वस्तुता आहे तसे वाटत नाही. त्यामुळे जग हे जसे वस्तुता आहे तसे वाटत नाही. म्हणून भ्रामक गोष्टीची तपासणी करा, त्याचे पानमुळं खोदून काढा आणि वर्तमान क्षणी स्थिर व्हा. ही स्थिती मात्र तुमची मूळचीच आहे. त्यामुळे ज्ञानी पुरुष काही पकडून ठेवत नाही. स्मृती व कल्पना याची बाहुले बनत नाही. मुळात जसा आहे तो तसाच राहतो. मृत्यूच्या क्षणी आपली स्थिती अशीच राहील की नाही याची पण त्याला चिंता नसते, कारण तो तर सतत वर्तमानातच जगतो. ज्ञानी माणसाला देह मिळाला त्याचे कौतुक नसते आणि तो पडला म्हणजे गेला तर त्याला त्याची खंत पण नसते. त्याला हे पक्के समजले असते की सर्व देह स्वतःच्या देहासकट देहाच्या ठिकाणीच आहेत. प्रकृतीचे नियम पाळतात. ज्ञानी त्या प्रकृतीच्या नियमात ढवळाढवळ करत नाही आणि प्रकृतीचे नियम ज्ञानी माणसाच्या स्वस्वरूपात पण ढवळाढवळ करीत नाहीत. एकदा श्री निसर्गदत्त महाराजांना एक प्रश्न असा विचारण्यात आला की कृपा करून हे मला सांगा की ह्या क्षणी, अगदी या क्षणी आपण व्यक्ती आहात की स्वजाणीवेशी युक्त असलेल्या अशा असलेपणाशी चिटकलेले आहात? महाराज यावर म्हणाले, मी एकाच वेळी दोन्ही आहे. कारण व्यक्तीने पुरवलेल्या संज्ञाखेरीज व जे मी नाही त्याबद्दल सांगणाऱ्या संज्ञाखेरीज खऱ्या स्वचे वर्णन करताच येत नाही. म्हणून तुम्ही व्यक्तीविषयी जे सारे काही सांगू शकता ते काही स्वविषयी नसते. व्यक्ती जशी आहे तशी ती होती, तशी ती असावी या संबंधीचे असे वर्णन स्वविषयी करताच येत नाही. सर्व गुणधर्म वैयक्तिक मध्ये येतात. स्वचे सत्य सर्व गुणधर्मापलीकडचे असते. माझ्याबद्दलचे बोलायचे झाल्यास मी जाणीवेचा अमर्याद विस्तार आहे. या जाणीवेच्या अमर्याद विस्तारात माझ्यासारख्या व्यक्तीखेरीज अंतहीन व्यक्ती अंतहीन दृष्ट्या अनुक्रमाने प्रगटतातच व अदृश्य पण होतात. तुमचे असणे हे फक्त आणि फक्त चालू क्षणीच असते. यालाच शाश्वतता म्हणतात. म्हणजे काही जन्मत नाही आणि काही मरत नाही आणि या अर्थाने मी अजन्मा आहे. मी अमर आहे. नमस्कार.